या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रगती एंटरप्राइजेस। माफक दरात व हप्त्याने एलईडी टीव्ही, मोबाईल, फ्रीज, मिक्सर, कुकर आदी संसारोपयोगी साहित्य उपलब्ध। संपर्क गणापुरम कॉम्प्लेक्स, माधवनगर, सोलापूर। भवानीपेठ मुकुंदनगर मधील ड्रेनेजचे घाण पाणी स्वयंपाकघरामध्ये नागरिकांनी जगायचे कसे? त्रस्त नागरिक सांडपाण्याने जीवनाला वैतागले आहेत। स्थानिक नागरिकांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। स्थानिक नागरिकांचे बरे वाईट झाले तर महानगरपालिकांचे का आयुक्त जबाबदार राहतील, असा संतापजनक सवाल विश्वभूषण कांबळे मांडला आहे। 4 दिवसात प्रश्न सोडवा, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढणार, असा आरोप त्यांनी केला। मुकुंदनगरमधील स्थानिक वयोवृद्ध लोकांचे म्हणणे असे आहे की आमचे लग्न झाल्यापासून आम्हाला नातू परतोंड आले तरी पण मुकुंदनगरमधील घाण पाणी आमच्या घरात यायचे थांबले नाही। अशा घाण पाण्यातच आम्ही स्वयंपाक करतो। आमचे लहान लहान लेकरं यामध्ये जेवण करतात, तर आम्ही जीवन कसे जगायचे? आमच्या जीवनाचे बरे वाईट झाले तर महानगरपालिकेचे आयुक्त, स्थानिक अधिकारी व प्रतिनिधी जबाबदार राहतील, असा संतापजन्य सवाल स्थानिक नागरिक करत आहेत। 4 दिवसात आमचा प्रश्न नाही सुटला तर महानगरपालिकेवर मोर्चा काढणार, असा आरोप येथील रहिवाशांनी काढले। बाळाने कसं बसायचं, एवढं पाणी सोडल्यावर कसं वाचायचं? एकदमच प्रेशर पाणी सोडायचं सकाळी सकाळी। कुणाच्या नळाला सकाळी पाणी येतंय, कुणाचे येत नाही। ज्याचं बारकी नळात त्यांना येत नाही, म्हणून नंतर पाणी आले की असं घराने पाणी घुसतंय, घाण पाणी। कुठं बसायचं लहान लेकरांनी? शाळेत आल्यावर ही कुठं बसायचं, कुठं जेवण करायचं, स्वयंपाक हे कधी करायचं? लहान लहान लेकरांना किती हानिकारक आहे पाणी, कसं खावं? महानगरपालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे भवानीपेठ, मुकुंदनगर यामध्ये राहणारे सर्व त्रस्त नागरिकांना रात्रंदिवस या अशा असणाऱ्या घाण पाण्याला, सांडपाण्याला सामोरे जावं लागत आहे। यामध्ये मेन जे होल आहे, जे मोठं गोल ड्रेनेज लाईन आहेत, यामध्ये कुठल्याही प्रकारे त्याने काम करत असताना आतमध्ये प्लास्टर केलेलं नाही आणि 6 फुटाची पाईपलाईन पाहिजे ते 6 फुटाची न करता 2 इंचावर पाईपलाईन केले असल्यामुळं आणि 2 इंचावर पाईपलाईन असल्यावर त्याच्यावर प्लास्टर केलेलं आहे। यामुळं लोकांच्या घराघरांनी, इथं राहणाऱ्या रहिवाशांच्या घरामध्ये पाणी हे जात आहे। पाणी आलेल्या दिवशी यांना एवढा मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। जेवण बनवायचं नाही, खायचं। यामध्ये पाणी आलेल्या दिवशी या ठिकाणी कमीत कमी 3 ते 4 वाजेपर्यंत पाणी राहते। या ठिकाणी यांची लहान लहान लेकरं 4-5 वाजेपर्यंत उपाशी असतात। मग अशा लोकांना एवढा त्रास होतो, या ठिकाणी राहायचं का घर सोडून जायचं अशी परिस्थिती आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या ठिकाणी येऊन आतापर्यंत व्हिजिट दिलेली नाही। कुठले SI CSI ने या ठिकाणी येऊन व्हिजिट दिलेली नाही। मग या ठिकाणी जर या लोकांचे जर जीव गेले तर याला जबाबदार कोण? महापालिकेच्या गलिच्छ कारभारामुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे। या ठिकाणी असणारे मक्तेदार हे अर्धवट काम करून आपले पूर्ण बिल उचलण्याचं काम हे मक्तेदार केलेले आहेत। पण या ठिकाणी जर या लोकांचे जीव गेले तर याला मक्तेदार नाहीतर आयुक्त किंवा स्थानिक प्रतिनिधी किंवा SI लोक याला जबाबदार राहणार असतील तर त्यांनी असं आम्हाला लिहून द्यावं। नसेल तर हे त्वरित हे काम तर लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा या ठिकाणी राहणारे सर्व रहिवाशांना घेऊन महानगरपालिकेमध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची समस्त नोंद घ्यावी।